नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या अभिमान कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आहे 25 फेब्रुवारी आणि रविवार आहे। तर आम्हाला सकाळच 6:15 साडेसहा वाजता फॉलिंग केलं होतं ग्राउंडवर। सो हजेरी वगैरे झाल्या आणि वर्किंगला नेलं। सो रविवारचा आम्हाला 10 नंतर रजा सुट्टी मिळते, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। आताच वर्किंग करून आलो आहे आणि आता नाश्ता करायला जाणार आहे। जसं की 6 दिवस शिस्तीचे आणि 1 दिवस मस्तीचा। सो मस्ती म्हणजे काय, मस्ती वगैरे करायची नाही, पण आराम करायला मिळतो। सो रविवार आज आहे आणि आता मी चाललो आहे नाश्ता करायला। आहे ग्राउंड आहे, ग्राउंडवरूनच आम्हाला प्लेट्स वगैरे सगळं इथं आणायला सांगितलं होतं। सो इथूनच वर्किंगच्या नंतर इथूनच आम्ही प्लेट्स वगैरे घेऊन जाणार आहोत। तर चला तर नाश्त्याला भेटूया। आज काय मेनू आहे सकाळचा रविवारचा नाश्त्याचा, तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, आज मिसळ आहे। हां, तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपल्यासोबत आहे हा आपला चेस्ट नंबर 2 आपला मित्र। हा नागपूरचा आहे। माझे नाव प्रमोद देशभ्रतर आहे। मी नागपूरवरून, माझं गाव 60 किलोमीटर लांब आहे। मी 2 मार्गाने वेटिंगवर होतो, त्यामुळे इथं लागलो आणि हा माझा मित्र मिळालाच आहे। आत्ताच नाश्ता करून आलेलो आहे। आणखी आता 9:30 वाजता वर्किंगवर रिपोर्टिंग आहे आणि 10:15 वाजता फॉलोइंग आहे। ओके, तर भेटूया डायरेक्ट फॉलिनला ग्राउंडवर। तर हे मित्र आहेत आपले 44 चेस्ट नंबर आणि सुनील आंबा सावते, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरीकर। आम्ही कोल्हापूर। मित्र जिल्हा सांग की कोल्हापूर आणि हा 52 नंबर सोलापूर। म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले, ऑल महाराष्ट्रातले इथं कॅडेट्स आलेले आहेत MSF मध्ये। आणि हा मित्र तर रत्नागिरीचा आहे, आपल्या जवळचाच आहे रत्नागिरीचा। तर मित्रांनो, आम्हाला काल 15 तारखेपासून कालपर्यंत 10 दिवस झाले आहेत आणि आपला हा 2 नंबर चेस्ट नंबर 2 दादा आपल्याला सांगणार आहे की काय आता 10 दिवस झालेत, तर कसं वाटलं तुला ट्रेनिंग आहे SRPF गट क्रमांक 1 पुणेमधलं? सुरुवातीला तर तेवढं काही वाटलं नाही, कारण 3 ते 4 दिवस वर्किंग होती। बट आता जे 1 आठवड्यापासून जे ट्रेनिंग चालू आहे ना, पूर्ण हात पाय जाम झालेले आहे। रोज सायंकाळी मालिश करावं लागतं हातापायाची, कारण सकाळची उठायची इच्छा नाही होत। आणि 1 मिनिट पण लेट झालं ना, तर हा गट क्रमांक 1 आहे, पूर्ण राऊंडला चक्कर मारावं लागतं बसून सरींनी। काय विचार नको, ट्रेनिंग खूप भारी आहे आणि काय प्रश्नच नाही ट्रेनिंग बद्दल, जेवणाबद्दल, राहण्याबद्दल, काय गट क्रमांक 1 बद्दल काही प्रश्न आम्हाला उपस्थित होत नाही। म्हणजे अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध 6 दिवस शिस्तीचे आणि 1 दिवस मस्तीचा, असं म्हणतात ना। रविवार तो आम्हाला आता आरामच आहे 10 ते 6 वाजेपर्यंत। तर खूप भारी आहे ट्रेनिंग आणि असं वाटतंय की आता पोलीस भरती पण येते। सो त्याची एक पूर्वतयारी म्हणतात ना, त्या पद्धतीने आम्ही ही ट्रेनिंग घेतोय। तर मित्रांनो, हे आपले काही मित्र आहेत। 110 नंबर तर आपल्या स्क्वॉडमध्ये 5 नंबर स्क्वॉडमध्ये आहेत। तर इतर देखील चेस्ट नंबर आणि स्क्वॉड नंबरमधले आपले मित्र आहेत। तर मित्र, तू कुठून आला आहेस तसा? मी पंकज शिरसाट, धुळे जिल्ह्यावरून आलेलो आहे। हां, त्याच्या रजत पाटील, मी अमरावतीवरून आलो आहे, स्कॉट नंबर 8। हां, सनी कांबळे, सांगलीवरून आलो आहे मी। संतोष गंभीरे, अहमदनगरवरून आलो, स्कॉट नंबर 1। हां, विकास पवार, मी नांदेडहून आलेलो आहे, स्कॉट नंबर 1। स्कॉट नंबर 3, लखन जाधव, नांदेडहून आलेला आहे। हॅलो, आता आम्ही नाश्ता करून आलेलो आहे आणि आमचा स्क्वॉड हा इथे वर्किंग करतो आहे। सगळं आपलं माती वगैरे ही एका साईडला टाकणार आहोत। पत्र क्रमांक 63 मधील 6 नंबर स्क्वॉडचे 10 कॅडेट्स इथे आहेत। तर मित्रांनो, आता वर्किंग झाले आहे, 10:30 वाजायला आलेत आणि तोपर्यंत आपले सर्व कॅडेट्स हे गोळा टाकत आहे। थोडी गोळ्याची प्रॅक्टिस करतात। सो तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने गोळ्याची प्रॅक्टिस करतात। एक नंबर। तर मित्रांनो, आज आहे दुपारचं जेवण, शेवभाजी, चपाती, भात आणि हे वरण आणि भाजी टाईप प्रमाणे दिलं आहे।
हे आजचं जेवण आहे. तर मित्रांनो हा आहे आमच्या स्क्वॉडमधले 14 आहे आणि हा 106 नंबर आहे, हा 114 नंबर आहे. आणि आपण विचारूया त्यांनाच की कसं होतं आजचं जेवण आत्ताचं. होय ना. आणि तू दादा कुठचा आहेस? तू दादा 106 नंबर आणि तू दादा 34 नंबर माझा मी नगरचा आहे. होय ना. तर ऑल महाराष्ट्रातून आपले MSFला ट्रेनिंगसाठी आलेत ते कॅडेट. तर मी आहे रत्नागिरीचा. असे 4 जिल्ह्यातून 14 जण आलो आहे. तर मित्रांनो आता 7:30 होत आलेत आणि आता चाललो आहे मी जेवायला रात्रीचं. सो आमची आधी 4 वाजता हजेरी झाली. त्याच्यानंतर परत आम्हाला वर्किंगला नेण्यात आलं. नंतर टी टाईम झाला, परत वर्किंगला नेण्यात आलं. 6 वाजता हजेरी झाली. सो आता मी जात आहे जेवायला. तर चला तर तुम्हाला मेनू दाखवतो आजचा. तर मित्रांनो आता मी जेवूनच आलो आहे आणि आता 8 साडेआठ होत आहेत. सो आजचा दिवस खूप छान गेला. म्हणजे असा रविवार आमचा नेहमीच आरामदायक झाला, थोडा गेला. आता उद्यापासून परत सुरुवात. सोमवार आहे, ट्रेनिंग आहे, लेक्चर सकाळची PT आहे, ड्रिल आहे, परत लेक्चर असतं. सो उद्याचा दिवस पाहूयात कशा पद्धतीने वेळ मिळाला तर नक्की व्लॉग करेन. पण आजचा दिवस खूप छान गेला. नो ट्रेनिंग हे खूप छान होतं आहे आणि खूप जेवणाची राहण्याची व्यवस्था देखील खूप छान आहे. तर मित्रांनो सकाळी म्हटल्याप्रमाणे की 6 दिवस शिस्तीचे आणि 1 दिवस मस्तीचा. सो मस्तीचा म्हणजे आरामदायक. सो आरामाचा हा दिवस असतो आणि तसाच आराम आजचा दिवस झाला आहे आणि उद्यापासून परत सुरुवात आहे शिस्तीच्या दिवसांची. तर चला तर मित्रांनो भेटूया. सोमवार उद्या आहे आणि भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. विश्रांती घेतो मित्रांनो. चला तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.